नमस्कार. मी विशाल रांगणकर स्वागत करतो पुन्हा एकदा. आज आपण एक अतिशय प्रभावी उभे साधना शिकणार आहोत. तर काय आहे ती साधना, चला पटकन समजून घेऊया अधिक वेळ न दवडता. त्यासाठी पहिली जी सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठायचंय. सकाळी 6 ते 8 वाजायच्या आतमध्ये आपल्याला ही साधना करायची आहे. त्यामुळे सकाळी 6 ते 8 वाजायच्या आत तुम्ही लवकर उठायचं आहे. छान अंघोळ करून फ्रेश व्हा. आपल्या देवाऱ्यात देवांसमोर एक तुपाचा दिवा लावा. गणपतीला नमस्कार करा. आपले जे कोणी श्रद्धास्थान असतील, आपले गुरु असतील, त्यांना नमस्कार करा. मनातल्या मनात आठवून आपल्या कुलदैवताला स्मरण करा, त्याला नमस्कार करा. आणि त्याच्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे किंवा एक स्वच्छ आसन घ्यायचं आहे. आणि आसन जर घेतलं तर ते स्वच्छ धुतलेलं असावं. आणि मग त्याच्यावरती बसून तुम्ही एक कुबेर मंत्राचा जप करायचा आहे. तो कुबेर मंत्र आहे, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. हा कुबेर मंत्र आहे. याचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि ह्या एवढ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत सकाळी 6 ते 8च्या दरम्यान. ही साधना सलग 3 महिने तुम्हाला करायची आहे. म्हणजे आता जो ही प्रोसेस सांगितली, ही प्रोसेस रोज सकाळी उठणं, 6 ते 8च्या दरम्यान अंघोळ करून फ्रेश होणं, स्वच्छ धुतलेले कपडे घालून स्वच्छ आसनावर बसून किंवा पाटावर बसून तो मंत्र जप करायचा आहे. त्याआधी देवाऱ्यातल्या देवाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. आपल्या गणपती बाप्पाला, आपल्या गुरूंना, श्रद्धास्थानांना, आपल्या कुलदैवतेला मनातल्या मनात आठवून नमस्कार करायचा आहे. आणि 108 वेळा तो कुबेराचा मंत्र जप करायचा आहे. असं सलग 3 महिने करायचं आहे. या 3 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऐपतीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे दुसऱ्यांसाठी काहीतरी निस्वार्थ भावनेने कार्य करणं ही सुद्धा अपेक्षा आहे या साधनेमध्ये. बघा, कसं असतं की ज्या वेळेला आपण एखाद्या बँकेमध्ये पैशाची मदत मागायला जातोय, आपण बँकवाल्यांना जे बँकेची रिक्वायरमेंट आहे, ज्या पेपर्सची, ज्या गोष्टींची, त्या सर्व गोष्टी आपण आपल्याकडनं त्यांना दाखवतोय की मला ह्या गोष्टींसाठी मदत हवी आहे. परंतु बँक आपल्याला तोपर्यंत काही मदत करत नाही जोपर्यंत बँकेला आपल्याकडून त्यांना जी रिक्वायरमेंट आहे त्याची गॅरंटी काही वाटत नाही. अशाच पद्धतीने कुबेर महाराज हे देवतांच्या पैशाच्या बँकेचे मॅनेजर आहेत. महालक्ष्मीनी सगळे व्यवहार त्यांच्याकडे दिलेले आहेत. मग जोपर्यंत आपल्या कर्मातना निस्वार्थ भावनेने, आपल्या ऐपतीप्रमाणे, कुवतीप्रमाणे आपण काहीतरी पैशाचा सकारात्मक पद्धतीने या युनिव्हर्सलसाठी उपयोग करतोय, या युनिव्हर्सलचा काहीतरी फायदा आहे हे त्यांना दिसत नाही, तोपर्यंत ते आपल्याला त्या पद्धतीची मदत करायला तयार होत नाही. त्यामुळे या 3 महिन्यामध्ये तुम्ही जे मी प्रोसेस सांगितले त्याबरोबर निस्वार्थ भावनेने काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. काहीतरी कोणाला, मग पशुपक्षी असतील, प्राणी असतील, एखादा गरजवंत माणूस असेल, निस्वार्थ भावनेने अपेक्षे विना काहीतरी त्यांना मदत करण्याचं, काहीतरी त्यांच्यासाठी करण्याचा एक नियम ठेवा. आणि युनिव्हर्सलला जर तुम्ही त्यांच्या फायद्याचं जोपर्यंत देणं नाही ना, युनिव्हर्सल तुम्हाला तुमच्या फायद्याचं देणार नाही, हा एक नियम लक्षात ठेवा. सो या पद्धतीने ही साधना करायची आहे. आणि तुम्हाला महिन्यामध्येच अनुभव यायला लागेल की तुमच्या पैशाचे जे काही स्रोत आहेत, त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या सोल्युशन्स तुम्हाला मिळायला लागेल. तुम्हाला काहीतरी मदत मिळायला लागेल, काहीतरी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येईल जी तुमच्या गरजेला अपेक्षित असेल.
किंवा तुमच्या इच्छेला अपेक्षित असेल. माझ्या अनेक पार्टिसिपेंट्सना मी ह्या गोष्टी दिल्या होत्या, ही साधना दिली होती करण्यासाठी. त्यांचे मिरॅकल्स अनुभव या प्लेलिस्टमध्ये त्यांचे फीडबॅक्स आहेत. आता प्रत्येकाचे फीडबॅक्स मला घेणं पॉसिबल झालं नाही, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण तुम्ही माझे मिरॅकल्स अनुभव हे साधकांचे त्याच्यातले अनुभव आहेत, ते प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. सो सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की ही गोष्ट जर तुम्ही विश्वासाने, श्रद्धेने केली आणि स्वतःला त्यासाठी पात्र आहोत या भावनेने केली, चांगल्या उद्देशाने केली ना, कुबेर महाराज डेफिनेटली तुम्हाला मदत करणार. सो ही साधना करायला सुरुवात करा. निस्वार्थ भावनेने या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचे जे अनुभव असतील ते मला कमेंट्समध्ये कळवा. तोपर्यंत भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही तुमच्या आयुष्याचे सोल्युशन्स घेऊन. तोपर्यंत आज्ञा मागतो. थँक्यू. धन्यवाद.